माता भगिनी पुरुष वर्ग सर्वांनी बोल हरी हरी कुंडली श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली महाराज जगद्गुरु तुकाराम वासकर महाराज की जय सद्गुरु महाराज की कुंडली श्री जावे सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नामाधी मनकारे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मनकारे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे बापर कुमा देवीवर साचे बापर कुमा देवीवर साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मनकारे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे भजे व्रजे समदनो समास पाप खंडनो स्वभक्त शीतरंजनं सदेव नंदनो सुखीच गोचमस्तकं सुनाद वेणु हसतं अनंग रंग सागरं नमामि कृष्ण नागरं करार विंदेन पदार विंदं मुखार विंदेन विनिवेशयन्तं वटशपत्रश उटेशयानं बालं
मुकुंदम मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो ज्ञान देवा नमो ज्ञान राजा नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा मती मौदते ज्ञानदाता दिना नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी संपाद्य ज्ञानाच विधाय भक्ती विलोकितोय समाधिराज वैराग्य वंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं स्थिरता गुरुन्तं नमामि जोगं स्थिरता गुरुन्तं नमामि जोगं स्थिरता गुरुन्तं सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी मनकारी मनकारी जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या कीर्तनरूपी सेवेकरता आपला समोर उद्धृत केलेला अभंग ज्ञानियांचे राजे योग्याची माऊली साधकाची मायबाप भगवान माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांच्या अभंग गाथेतील जगप्रसिद्ध असा अभंग असून एक प्रकारचं माऊली मंगलाचरणही करतात, नामनामीचा अभेदही प्रतिपादन करतात, मंगलाचरण करतात, नामनामेचा अभेद प्रतिपादन करतात आणि त्याच नाम साधनेचा यच्चयावत मानव मात्राच्या कल्याणाकरता उपदेश करतात. उपदेश करत असताना माऊली म्हणतात, मनकारी मनकारी जना, हे जना तू म्हण, बोल, वाणीने बोल. वाणीने काय बोलायचं? श्री विठ्ठलाचे नाम वाचे, या वाचेने विददाती लाती थाती गृह्णाती इति विठ्ठला. विचा केला ठोबा म्हणून नाव विठोबा. विनाम विष्णू, ठ नाम नीलकंठ, न नाम लक्ष्मीपते किंवा सभूमी विश्वतो वृत्वा आत्ते तिष्ठत दशांगुलम. विश्वतो मधला वि, तिष्ठत मधला ठ, दशांगुलम मधला ल. अशा पद्धतीचा श्रुती प्रतिपादित जो मंत्र आहे त्या विठ्ठल नामाचं वाणीने तू उच्चार कर. का करायचं? त्याचं स्वरूप लक्षण सांगतात. म्हणतात, सकळ मंगळ निधी, जगातील सकळ मंगल्याचा निधी म्हणजे ठेवा कोण आहे? तर श्री विठ्ठलाचे नाम आधी, सर्वांच्या आधी आणि मांगल्याचा निधी असणारं विठ्ठलाचं नाम आहे. काय करत आहे विठ्ठलाचं नाम? म्हणजे पतित पावन साचे हा कार्य महिमा. श्री विठ्ठलाचे नाम वाचे, हा साचे शब्द देहली ज्ञान दोन्हीकडे लावायचे. साचे पतित, यांना साचे पावन करणार हे विठ्ठलाचं नाम आहे. म्हणून तुम्ही विठ्ठलाचं नाम म्हण असंही म्हणतात. आणि दुरुक्ती नावाचा दोष पत्कारून अभ्यासांगाने पुन्हा सांगतात, बाप रखुमादेव वरु साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. मनकारे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. पहिल्या चरणामध्ये स्वरूपत्व अवच्छेदकाने, तिसऱ्या चरणामध्ये कार्यत्व अवच्छेदकाने श्री विठ्ठल नामाची महती प्रतिपादन करून हे विठ्ठल नाम आपल्या जीवनामध्ये काय अपूर्व फलश्रुती प्राप्त करून देतं. अगदी फलासहित सप्रयोजन नाम महिमा प्रतिपादन करतात आणि त्या नाम साधण्याचा यच्चयावत मानव मात्राच्या आत्यंतिक कल्याणाकरिता या अभंगामध्ये माऊली उपदेश करतात. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा शब्दशः भाव मी आपल्या समोर ठेवला.
विस्तृत भावार्थाचं चिंतन करण्यापूर्वी वक्त्याच्या दृष्टीने अल्पसा परिहार गरजेचा आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे, श्री क्षेत्र आम्हाला उपदेश करतात. श्रेष्ठाने कनिष्ठाच्या हिता करता त्याच्या कल्याणाच्या सांगितलेल्या ज्या 4-2 गोष्टी आहेत त्याला आपण उपदेश म्हणतो. आणि ज्ञानोबरा हे नुसते श्रेष्ठ नाही, श्रेष्ठ ज्ञानदेवा एका जनार्दनी आठवा. श्रेष्ठाती श्रेष्ठ आहे. महान शब्द सुद्धा लहान ठरावा इतके ज्ञानोबरा महान आहे. आणि त्या माऊली महान असणाऱ्या माऊलीनी तुम्हाला लहान जीवाच्या आत्यंतिक कल्याणाकरता या कराल विकराल कलिकालामध्ये तुम्हाला उपदेश केलेला आहे. उपदेशामध्ये साधारणतः शास्त्रीय विचार केला तर 3 प्रकार पडतात. एक उपदेश आहे तो पितृसंमित उपदेश, दुसरा उपदेश आहे तो भार्या संमित उपदेश, आणि तिसरा उपदेश आहे तो आहे सुहृद संमित उपदेश. पितृसंमित, सुहृद संमित आणि भार्या संमित असे उपदेशाचे 3 प्रकार आहेत. पितृसंमित उपदेश आपल्याला वेद करतो. भगवान वेद आपल्याला पितृसंमित उपदेश करतो. आणि पुराण आपण कथेमध्ये विचार केला, पुराण हे आपल्याला सुहृद संमित उपदेश करतात. आणि जे काव्य आहे ते आपल्याला भार्या संमित उपदेश करतात. भगवान माऊली आपल्याला नेमका कोणता उपदेश करतात? विठ्ठल विठ्ठल पितृसंमित उपदेश म्हणजे अधिकारवाणीने पित्यानी वडिलांनी आपल्या मुलाच्या कल्याणाच्या 4 गोष्टी सांगणं. आणि वेद आपला बापही आहे आणि वेद आपली आई आहे. तो अमान्य केला बाप वेद जेने असं म्हटलेलं आहे. म्हणजे वेदाला बाप म्हटलेलं आणि अहितापासून काढती ते त्याला आई म्हटलेलं आहे. वेद आपल्याला कधी कधी मातेच्या भूमिकेतही बोलतो, कधी कधी पित्याच्या भूमिकेतही बोलतो. मग प्राय हा वेदाचा उपदेश हा पितृसंमित उपदेश आहे. पुराणाचा उपदेश हा सुहृद संमित उपदेश आहे. सुहृद कोणाला म्हणतात? प्रति उपकाराची अपेक्षा न करता आपल्या हिताकरता ज्याचा अंतकरण कायम तळमळतं त्याला सुहृद म्हणतात. असा सुहृद संमित उपदेश करणारे आपल्याला पुराण आहे. आणि भार्या संमित उपदेश आपल्याला करणारे काव्य आहे. आणि या उपदेशामध्ये एकापेक्षा एक उपदेशाचा अधिक परिणाम होतो. पितृसंमित उपदेशापेक्षा सुहृद संमित उपदेशाचा अधिक परिणाम होतो. आणि सुहृद संमित उपदेशापेक्षाही भार्या संमित उपदेशाचा आणखी चांगला परिणाम होतो, तात्काळ परिणाम होतो. माऊली नेमका कोणता करतात? माऊली हे 3 प्रकारचे उपदेश करतात. माऊली आपल्याला पितृसंमित उपदेशही करतात, माऊली आपल्याला सुहृद संमित उपदेशही करतात, आणि माऊली आपल्याला भार्या संमितही उपदेश करतात. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबरायचं वाङ्मय पहा. ज्ञानोबरायच्या वाङ्मयामध्ये 4-2 ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यामध्ये एक आहे अमृतानुभव, त्याच्यानंतर ज्ञानोबरायची अभंग गाथा, भगवती ज्ञानेश्वरी, चांगदेव 65 आणि ज्ञानोबरायचं शेवटचं वाङ्मयीन अपत्य म्हणजे हरिपाठ. त्यामध्ये अमृतानुभवाची भाषा, चांगदेव 65ची भाषा ही माझ्या मते, माझा दुराग्रह नाही, आपल्याला पटलं तर स्वीकारा, नाहीतर माझा दुराग्रह नाही, पण मला वाटतं ते भावलं ते अंतकरणाला स्फुरलं ते मी बोलतोय. अमृत अनुभवाची आणि चांगदेव 65ची जी भाषा आहे माऊलीची ती पितृसंमित उपदेशाची आहे. तिथे अधिकारीच लागतो. नंतर ज्ञानोबरायची जी अभंग गाथा आहे, भगवती ज्ञानेश्वरी आहे, ती सुहृद संमित भाषा आहे. आणि ज्ञानोबरायची जी हरिपाठाची आहे ती कांता संमित उपदेशाची भाषा आहे. विठ्ठल विठ्ठल भगवान माऊली आजच्या अभंगामध्ये उपदेश करतात. त्या उपदेशामध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात. एक साधारण उपदेश, दुसरा आहे असाधारण उपदेश. साधारण उपदेश जो सर्वांकरता केला जातो तो साधारण उपदेश,
आणि विशिष्ट व्यक्ती करता समूहा करता केला जातो तो असाधारण उपदेश. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे मन, हरिमुखे मन, हरिमुखे मन, हरिमुखे मन, हरिमुखे मन, हरिमुखे मना मना, हरिमुखे 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 मना, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे मना मना, हरिमुखे मना मना, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे मना, 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 पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे मना, हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे मना, 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 पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मुखाने हरी म्हणा, मुखाने हरी म्हणा, मुखाने हरी म्हणा. का म्हणा. प्रयोजनम अनुद्दिश्य मंदोपी प्रवर्तते, म्हणजे पुण्याची गणना कोण करी, कोणीही न करी म्हणून म्हणा. कुणी म्हणा. मन का रे जना, मन का रे जना, मन का रे जना, मन का रे जना जना जना, मन का रे जना, मन का रे जना जना, मन का रे 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 जना, मन करे जना, मन करे, मन का रे जना, मन का रे जना, मन का रे जना, मन का रे जना. श्री विठ्ठलाचे नाम वाचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे. मन का रे जना, मन का रे जना, मन का रे जना, मन का रे जना, जना मन का रे जना, मन का रे जना, मन का रे जना, मन का रे जना. मनकारे जना, मनकारे जना, श्री विठ्ठलाचे नाम वाचे. आपण उपदेशात पहिले 3 प्रकार पाडले. तिन्ही प्रकारचा उपदेश माऊली कोणत्या ग्रंथात करतात हे बघितलं.
पण मग तीन प्रकारचा उपदेश तीन प्रकारचा अधिकारी पाहून करतात, म्हणून हा कोणता उपदेश होईल? असाधारण उपदेश. कोणता उपदेश होईल? असाधारण उपदेश. आणि जना असा शब्द वापरला हा मनुष्यवाचक शब्द आहे. मनुष्यालाच करतात. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काही एक उपजाता मरती, बहिरा अंध होती, पांगळू मुखी, जी चतुष्पाद आहे त्यांना करत नाही, म्हणून हा काय होईल? असाधारण उपदेशही होईल. किंवा इथे जरी आपल्याला पाहायला भेटलं नाही तरी ज्ञानोबराचे एक जगप्रसिद्ध अभंग आहे, त्यामध्ये माऊली म्हणतात, गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदी दूषिते, चतुर विनोदी दूषिते, चतुर विनोदी या सकळा देवी नवारी, 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 या सकळा देवी गाते दोन्ही बाजूचे, श्रोते हे दोन्ही बाजूचे, पाहते वट्यावर बसून, चतुर महाराज कुठे चुकतात पाहते, विनोदी विनोदाचे भुकेले, पुढे दुश्चिते या कशातच न बसते तरी कीर्तनात येते, सोहम भावी सा अहम अहम सा या चिंतनामध्ये रमलेले आणि पूर्ण ज्ञाते. यापैकी कोणीही तुम्ही असाल, या सकळाते विनवणी काय करा? करा विठ्ठल स्मरण. आणि हे सगळे कोण आहेत? जनच आहेत. हे सगळे कोण आहेत? जन आहे, मनुष्य आहे. म्हणून या सगळ्याला म्हणतात मनकारी मनकारी जना. म्हणून हा साधारणही उपदेश आहे, असाधारणही उपदेश आहे. पण मग हा उपदेश ज्ञानोबराय कधी करतात? ज्ञानोबरायांनी मुक्त महापुरुषाकरता अमृत अनुभवलेला, मुमुक्षु करता भगवती ज्ञानेश्वरी प्रस्तुत केली, योग्या करता चांगदेव 65 सांगितले, प्रेमळ सहृदय अंतकरणाच्या भाविका करता अभंग गाथा केली आणि सर्व सेव्य असा हरिपाठ रत्नही निर्माण केले. पण मग ज्यांना ज्ञानेश्वरीचे जे अधिकारी आहे ते अमृत अनुभवाचे नाही, अमृत अनुभवाचे आहे ते अभंग गाथेचे नाही, अभंग गाथेचे आहे ते इकडे हरिपाठाचे नाही, हरिपाठाचे आहे ते चांगदेव 65चे नाही. पण ही सगळीच एकत्र आली आणि सगळीच म्हणायला लागली आम्हाला सर्वांनाच कळेल, रुचेल, पचेल आणि झेपेल असा एखादा आत्मउद्धाराचा खुसकीचा मार्ग सांगा. विठ्ठल विठ्ठल. बरं, ज्ञानोबरायचं ध्येयच आहे, ज्ञानोबरायचं उद्दिष्टच आहे. काय उद्दिष्ट आहे, काय ध्येय आहे? तर माऊलींनी प्रतिज्ञा केलेली, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. हा समग्र संसार मी आता सुखाचा करणार आहे, तिन्ही लोके आनंदाने भरून टाकणार आहे. आणि तोही सामान्य आनंद नाही, भक्ती प्रेमाचा आनंद, भक्तीचा आनंद, ज्ञानाचा आनंद, स्वस्वरूपाचा आनंद. सगळं जग मला सुखी करायचं, जगातल्या प्रत्येक मानवाला हा आनंद द्यायचा. आणि मग ही सगळी ज्या वेळेला एकत्र आली, त्या सगळ्यांच्या अंतकरणातली जी आंतरिक मागणी आहे ती म्हणजे ही आहे का आपल्याला दोन गोष्टींपैकी एक हवी आहे आणि एक नको आहे.
काय हवा आहे? जे हवा आहे त्याचं नाव आहे सुख, आणि जे नको आहे त्याचं नाव आहे दुःख. मज लागी दुःख व्हावे, ऐसे कोणी भावे ना जीवे. मला दुःख व्हावं असं कोणाला वाटतं? कुणालाही वाटत नाही. आणि मला सुख नकोय असं म्हणणारा सृष्टीतला एक तरी व्यक्ती भेटेल का? एकही नाही. म्हणजे सुखम सर्वाय रोचते, सुखाची सर्वाला अपेक्षा आहे, दुःख कोणालाही नको आहे. पण अनुभव मात्र या जनाचा, या मनुष्याचा असा एक, दुःख त्याला काही सोडत नाही, सुख त्याला काही प्राप्त होत नाही. मग तो प्रयत्न करत नाही असं नाही, तो प्रयत्नही करतो, पण या सुखाची आणि त्याची गाठभेट स्वप्नातही होत नाही. आणि दुःख निवृत्ती करता प्रयत्न करतो, पण येथे एक नवला जो जो की जे तरुण पावतो तो अपाव होईते ऐका. आणि मग या दुःखाने त्रस्त झालेले आणि सुखाकरता लांछावलेला जो काही जनसमुदाय आहे तो माऊलीकडे आला. आणि त्यांनी विचारलं, माऊली आम्हाला वाटतं सुखाची प्राप्ती व्हावी, पण ते काही प्राप्त होत नाही. दुःखाची निवृत्ती व्हावी, ते काही आमचा लाग सोडत नाही. आम्ही काय करावं असा जनसमुदाय बोलतो. त्या जनसमुदायाला ज्ञानोबराय म्हणतात, मनकारे मनकारे जना. जनाने विचारलं, माऊली काय म्हणावं? श्री विठ्ठलाचे नाम वाचे. जनसमुदायाला म्हणतात, वाचेने तुम्ही श्री विठ्ठलाचं नाम घ्या. त्या जनसमुदायाने विचारलं, काय होईल? म्हणजे ते तुकोबरायला विचारा. अवघे होती लाभ एकाया चिंतने, नाम संकीर्तने विठोबाच्या. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. जीवनातील सकल कामना पूर्ण करणारं हे विठ्ठलाचं नाम आहे. पण मग हकारीशी ज्याच्या नावे त्याचे नामची नाही ठावे. ठीक आहे, विठ्ठल नाम कळालं, पण एवढ्याने त्याची पूर्ण ओळख झाली असं होत नाही. ध्यात्याला ध्यान करायचं असेल, ज्ञात्याला ज्ञान करायचं असेल, तर ध्यात्याला ध्येयाचं आणि ज्ञात्याला ज्ञेयाचं स्वरूप कळालं पाहिजे. नाही तर मग ती कशी गोष्ट होती, अहो तुम्ही ज्याच्या घरी होतो आम्ही त्याला जाऊन सांगा याच्यातलं हे गेलं, हे तुम्हाला काहीच नाही कळालं, हे मला कळालं. अहो तुम्ही ज्याच्या घरी होतो आम्ही त्याला जाऊन सांगा याच्यातलं हे गेलं, हे तुम्हाला कळालं का? मग नाहीतरी म्हणा ना, होकारार्थी नकारार्थी काहीतरी मानवला. कारण ही गोष्ट मी सुरुवातीला ऐकली त्यावेळेला मलाही काही कळालं नाही, हेही कळालं नव्हतं. पण दुसऱ्यांदा कळालं मला, हे काही कळालं नाही, हे कळालं. आता हे तिसऱ्यांदा तरी आपल्याला कळालं की नाही? मात्र विठ्ठला विठ्ठला काही नाही. एक पाटील असतो. पूर्वीच्या काळी दळण वळणाची सुविधा नव्हती, मग प्रवासा करता एक घोडा वापरला जायचा. तो पहिला घोडा मेला, पाटलाने दुसरा घोडा खरेदी केला आणि घोडा चालण्याकरता नोकराला सांगितलं, जा याला चारून आण. ते घोडा चालण्याची आणि बैल चालण्याची पद्धत वेगळी असते. याला बैल चारायची सवय, घोडा चारायचा याला माहिती नाही. घोड्याच्या तोंडात असतो, बैलाच्या नाकात असते, तिला काय म्हणतात? व्यसन म्हणतात, बरोबर आहे. आणि गाढवाच्या तोंडात असते, तिला काय म्हणतात? नाही माहिती तुम्हाला? वटाळी. माहिती की नाही? आता माहित झालं. मग मी जाणी माणूस आहे. तिला वटाळी म्हणतात. आणि घोड्याच्या तोंडात असतो त्याला लगाम म्हणतात. लगाम. तो लगाम त्याने काढून घेतला. ते घोड्याला काही पहिल्या मालकाची सवय, दुसऱ्या मालकाची सवय नाही, ते केलं पहिल्या मालकाकडे पळून. आता तुम्ही मला इतका बुद्धू कसा असू शकतो, पण दृष्टांतातला असू शकतो. त्याला याला घोडा म्हणतात हेही माहित नाही, जो काढून घेतात हातात काय लगाम, त्या लगाम म्हणतात हेही माहिती नाही. बरं, ज्या पाटलाकडे राहतो त्या पाटलाचं नाव माहिती नाही, पाटलाकडे निरोप द्यायचा तर समोर येणारा जो व्यक्ती आहे त्याचंही नाव माहिती नाही. मग त्याने सर्वत्रच नामाऐवजी वापरलं जातं, त्याला काय म्हणतो आपण? सर्वनाम. त्या सर्वनामाचा प्रयोग केला तर येणाऱ्या व्यक्तीला मला आहो तुम्ही म्हणले, काय म्हणता तुम्ही? म्हणजे आहो तुम्ही म्हणले, ज्याच्या घरी होतो आम्ही. म्हणजे बरं, मग त्याला जाऊन सांगा ना काय याच्यातलं हे गेलं. आहो तुम्ही का? कारण त्याचं नाव माहिती नाही. ज्याच्या घरी होतो आम्ही का? त्या पाटलाचं नाव माहिती नाही. आणि त्याला जाऊन सांगा याच्यातलं, म्हणजे याला लगाम म्हणतात हेही माहिती नाही, आणि जे पळून गेलं त्याला घोड म्हणतात हेही माहिती नाही. मग सगळ्या ठिकाणी त्याने सर्वनामाचा प्रयोग केला. तसंच मनकारे मनकारे ज्यांना आपण म्हणता, श्री विठ्ठलाचं नाम वाचेने म्हणा असं आपण म्हणता, पण का म्हणायचं? प्रयोजन अनुद्दिष्टन मंदुपी प्रवर्तते. त्या नामाचा महिमा काय? त्या नामाचं सामर्थ्य काय? त्या नामाचं अलौकिकत्व काय? त्या नामाचा विशेष काय?
तर त्याचा स्वरूपी अवच्छेदकाने परिचय करून देत असताना माऊली बोलतात, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. सकळ मंगळाचा आधी निधी श्री विठ्ठलाचं नाम असल्यामुळे आधी म्हण काय म्हण म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे, वाचने श्री विठ्ठलाचं नाव घे. हा स्वरूप लक्षणाने केलेला परिचय आहे. काय आहे लक्षणाचं सुद्धा लक्षण असतं. लक्षणाचं लक्षण येण्याकरता वक्त्याकडे श्रोत्याचं लक्ष असावं लागतं. आणि वक्त्याकडे श्रोत्याचं लक्ष नसेल तर काय लक्षात आलं नाही हेही त्यांच्या लक्षात येत नाही. मग पुन्हा ते म्हणतात वक्ते काय बोलले हे काही आमच्या लक्षात आलंच नाही. त्यामुळे लक्षणाचं काय लक्षण आहे हे पहिलं आपण लक्षात घेऊ. असाधारण धर्मो लक्षणम हे लक्षणाचं लक्षण. म्हणजे ज्या ठिकाणी असा एक असाधारण धर्म आहे, गुणधर्म आहे जो तिथेच राहतो इतरत राहत नाही, त्याचं लक्षण आहे. जसं या दोघाचं लक्षण काय, ते मृदंग वादक आहे. इकडल्या गुणीजनाचं लक्षण काय, ते गोड गायक आहे. तुमचं लक्षण काय, तुम्ही झोपा न घेणारे श्रोते आहात. लक्षण आहे ना, ते प्रत्येकाचं लक्षण आहे. पृथ्वीचं काय लक्षण आहे, गंधगुणवती पृथ्वी हे पृथ्वीचं लक्षण आहे. तसं या ठिकाणी हे लक्षणाचं झालं लक्षण. आणि त्या लक्षणात दोन प्रकार, एक स्वरूप लक्षण आणि एक तटस्थ लक्षण. स्वरूपम सत व्यावर्तकत्वम स्वरूप लक्षणत्वम आणि कादाचित व्यावर्तकत्वम तटस्थ लक्षणत्वम. जे आगमापायी असतं, जाणारं येणारं असतं त्याला तटस्थ लक्षण म्हणतात. तटिस्था तटस्थ म्हणजे जरा वेगळं राहून कधी आहे आणि कधी नाही, ते तटस्थ लक्षण आहे. आणि जे तिन्ही कालामध्ये स्थिर स्वरूपाचा आहे, आगमापायी नाही, उत्पत्ती विनाशवान नाही, अनादि अनंत स्वरूपाचा आहे, त्याला म्हटलं जातं स्वरूप लक्षण. मग या विठ्ठल नामाचं स्वरूप लक्षण सांगत असताना ज्ञानोबा म्हणतात सकळ मंगळ निधी. सकल मांगल्याचा निधी म्हणजे ठेवा. कोण, विठ्ठलाचे नाम. आणि आधी आहे, आधी शब्दाचा एक अर्थ सरळ घ्या, आरंभ. म्हणजे मांगल्यामध्ये जी अनेक प्रकारची मांगल्य असतील त्या सगळ्या मांगल्याचा आधी निधी स्वरूपाचा ठेवा कोण असेल तर विठ्ठलाचं नाम आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे सकळ शब्दाचा अर्थ एक का अनेक. सकळ म्हणजे अनेक, सर्वच मंगल्याचा निधी. सकळ मंगळ निधी. मग सगळे मंगल म्हटलं म्हणजे मंगलामध्ये काहीतरी प्रकार असले पाहिजे. एक असेल तर सकळ म्हणेल का, दोन असेल तरी सकळ म्हणेल का. म्हणजे मंगलाचे किमान 3 किंवा 3 पेक्षा अधिक प्रकार असले पाहिजे. साधारणतः मंगलाचे 3 वेळा आहे, मंगलाचे 3 प्रकार आहे, मंगलाचे 3 प्रयोजन आहे. मुळात मंगल म्हणजे काय, तर समाप्ती कामो मंगलम आचरेत असं शास्त्र म्हणतं. हाती घेतलं कार्य अर्धवट राहू नये, शेवटापर्यंत जावं याकरता मंगल करावं. आणि मंगलाची एक व्याख्या आहे बघा, विघ्न ध्वंसानुकूल व्यापारा मंगल इति उच्यते. विघ्नाची विघ्न म्हणजेच प्रतिबंध, त्याचा ध्वंस म्हणजे निवृत्ती करण्याकरिता केलेला व्यापार, क्रिया, हालचाल, चेष्टा त्याला मंगल म्हणतात. आणि त्या मंगलाच्या 3 वेळा आहे, 3 प्रकार आहे आणि 3 प्रयोजन आहे. 3 वेळा कोणत्या, कार्याचा आरंभ मंगलाने व्हावा, कार्याचा मध्यंतर मंगलाने व्हावा आणि कार्याचा समारोप मंगलाने व्हावा. आपला हा जो वेदानुमोदित वारकरी संप्रदाय आहे, तुम्हाला वेदानुमोदित हो, परमावलीचं वचन आहे. वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो, नकळीची विषय अंधा म्हणून उघड बोलिलो, चालता धनुर्धरा तरंगाकारी हरपलो, ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो, धर्म जागो सदेवाचा जीवा पर उपकारी, धर्म जागो निवृत्तीचा
तिने फेडिले पडळ. बरोबर ना? वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालले. वेदानुमोदित आपला संप्रदाय. मग वेदाची परंपरा मंगलाची आहे आणि मंगलाच्या वेळा तीन आहे. कार्याचा आरंभ, कार्याचा मध्यंतर, कार्याची परिसमाप्ती. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आता आपला अखंड हरिनाम सप्ताह आहे, 37वा वर्ष आहे. आपला सकाळचा उपक्रम काय असतो? सकाळचा उपक्रम असतो काकड आरती, वारकऱ्याचं निधी ध्यासन. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माचा, धनदारा पुत्र जन, बंधू सोय रे पेशो. सकाळचा उपक्रम काकड आरती, तदनंतर गाथा भजन, तदनंतर धूप आरती, आपला हरिपाठ, कथा, हरिकीर्तन, हरिजागर, या सगळ्यांची सुरुवात आपण कशाने करतो? कशाने करतो म्हणजे आपण कोणीच करत नाही. रामकृष्ण हरी आहे ना. रामकृष्ण हरी. मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वजा, मंगलम पुंडरीकाक्षी, मंगलायतो हरी. तसं मंगल भुवन अमंगल हरी, द्रवस दशरथ अजिर बिहारी. इथे राघवाला मंगल म्हटलेलं आहे, इथे विठ्ठलाच्या नामाला मंगल म्हटलेलं आहे. आपण पवित्राणाम पवित्रमेव मंगलानांचे मंगलम दैवतम दैवतानांचे भूतानाम यो पिता विष्णू सहस्रनामध्ये पितामह भीष्म. इथे मंगल म्हणतात. म्हणजे आरंभ कशाने केला आपण? मंगलाने. आणि मध्यंतर काकड आरतीचा असेल, गाथा भजनाचा असेल, हरिपाठाचा असेल, कीर्तनाचा असेल. विठोबा रखुमाई. नाही नाही नाही, बघा लगेच काय वाजलं, आतापर्यंत नव्हते वाजले. मी मंगला करता सांगायला लागलो, तुम्ही करायला लागलात, आनंदाची गोष्ट आहे. त्यातही काही वावगणी केलंही पाहिजे. तर मध्यंतर विठोबा रखुमाई नव्हतं, हे मंगल आहे. आणि शेवटी ज्ञानदेव तुकाराम. आता सावध झाले बरं. शेवट कशाने आहे? मंगलाने. ज्ञानदेव तुकाराम. सुरुवातीला राम, शेवटी राम, मध्यंतरी विठोबा रखुमाई. या तीन मंगलाच्या वेळा आहेत. आपण तिन्ही वेळाला मंगलाचरण करतो. विठ्ठल विठ्ठल. मंगलाचरणाचे तीन प्रकार आहेत. मंगलाचरणाचा पहिला प्रकार तो आहे वस्तुनिर्देशरूप मंगलाचरण. दुसरा प्रकार नमस्क्रियारूप मंगलाचरण. आणि तिसरा प्रकार आशीर्वाद रूप मंगलाचरण. आज आपल्याकडे काही मोजकी मिनिटं राहिले, मी तीन प्रकार सांगतो. थोडासा श्रम परिहान वळवण्याकरता थकला आपला काय असं कीर्तन थोडंसं कठीण वाटतं. म्हणजे कठीण नसतं ते, पण ते आपल्याला कठीण कदाचित काही न वाटू शकतं. तर आपण थोडंसं सोपं करू. पहिला प्रकार आमची एखादी टाळकरी ध्यानात ठेवते. दुसरा प्रकार तुम्ही मध्ये बसलेले सगळे श्रोते बोलाल. तिसरा प्रकार एखादे टाळकरी बोलेल. चालेल की नाही? वस्तुनिर्देश रूप, नमस्क्रिया रूप, आशीर्वाद रूप. मग पहिला प्रकार काय? वस्तुनिर्देश रूप मंगलाचरण. दुसरा प्रकार नमस्क्रियात्मक मंगलाचरण. तिसरा प्रकार आशीर्वाद रूप मंगलाचरण. असे किती प्रकार? तीन प्रकार. हे तिन्ही प्रकारचे मंगलाचरण माऊली करतात का? हो, माऊलीच करतात. तर माऊली सांगतात सकळ मंगळ निधी. माऊली वस्तुनिर्देश रूप मंगल करतात म्हटले. हो, कुठे? अमृत अनुभवामध्ये. काय सुरुवात? यदक्षरम मनाखेयम मानंद मजमौयम त्रिमन्युवृत्ती नाथेति ख्यातम दैवतमाश्रये गुरुरित्या ख्यालोके साक्षात विद्याई शांकरी जयते नमस्तस्यै दयाद्राये निरंतरम सार्धमकेन च कश्चार्धम शिवयो समरूपिणो ज्ञातुं न शक्यते लग्नमति दैत छलान्मोह आद्वैतमात्मनस्तत्वं दर्शयन्तो मितस्सरान्तं वन्दे जगतामाद्युत्तये तत्त्वाधिपत्तये मूलायाग्राय मध्याय मूल मध्याग्र मूर्तये क्षीणाग्र मूल मध्याय नम पूर्णाय शंभवे नम पूर्णाय शंभवे नम पूर्णाय शंभवे. हे जे पहिले 5 श्लोक आहेत, यदक्षरम मनाखेयम, इथे ज्ञानोबर राहिली. कोणतं मंगलाचरण केलं? तुमचं पहिलं वस्तुनिर्देश मंगलाचरण. दुसरं मंगलाचरण ते ज्ञानोबर आहे ज्ञानेश्वरीत करतात. ज्यांना ज्यांना पाठ आहे त्यांनी थोडं थोडं बोलत चला माझ्यासोबत. आपला श्रम परिहार होईल आणि आपला आरंभ मंगलाचरणाने होईल. पहिला दिवस आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या
जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मनी निवृत्ती दासु अवधारी जोजी हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश जेत वर्ण व निर्दोष मिळवित असे स्मृती तेचे अवयव लेखांकिक भाव तेथ लावण्याची ठेवार्थ शोभा अष्टादश पुराणे तेची मनी भूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची पदबंद नागर तिची रंगातील अंबर जेत साहित्यवाने सपुर उजळाची लेखा काव्य नाटका जे निर्धारित असत कौतुका त्याची ऋणझुंती क्षुद्रघंटिका अर्थध्वनी नाना प्रमेयाची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचितपदे महाधारी रत्नेबली तेथ व्यासादेकांची मती तेची मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सरका देखा शरदर्शनी म्हणेपती तेची भुजांची आकृती म्हणून विसंवादी धरिती आविद्याती तरी तर्क तोची भरशु नीती भेदांकुशु वेदांत तो महारसो मोदू कुमिरवे एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्धमत संकेतो वार्तिकांचा मग सहजे सत्कार वादू तो पद्मकर वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धो अभय असतो देखा विवेक तो सोयमळू तोची शुंडा दंड सरुळ जेथे परमानंद केळू महासुखाचा तरी संवादी तोचे दशणू जो समता शुभ्र वर्णू देव उन्मेषी सूक्ष्मक्षणू विघ्नराजू मजा उगमले या दोन्ही मीमांसा श्रवण स्थानी बौद्ध मदामृत मुनी आली सेविती प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैततेची निकुंभ तरीचे पण एक कोटी ते विभमस्तकावरी उपरी दशी उपनिषदे जीवदारी ज्ञान मकरंदे ते कुसुमी मुकुटे सुगंधे शोभती बली आकार शरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तेच शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु कृपा न मिले आदि बीज म्हणजे मी पाठ केले ओव्या मला हे सांगायचा अर्थ नाही त्याचा हे नमस्क्रियातून मंगल आहे बघा सुरुवात उपक्रम उपसमानाची एक वाक्यात आहे ओम नमोजी आणि ते न मिले म्हणजे कोणत्या मंगलाचरणाने सुरुवात तुमच्या कोणतं तुमचं तेही तुम्ही बोलत नाही असं असतं का मग नमस्क्रियात्मक मंगलाचरण कारण नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता नम्रतेचं सामर्थ्य असं आहे या दोन हाताने आपण एकाच वेळेला 5 जणांशी संघर्ष नाही करू शकत पण 5 कोटी लोकांना नमस्कार करू शकतो आणि 5 कोटी लोकांच्या अंतःकरणामध्ये हृदयामध्ये स्थान मिळू शकतो हे नमस्क्रियात्मक मंगलाचं सामर्थ्य आहे म्हणजे तुमचं पहिलं मंगल वस्तुनिर्देश रूप ते कुठे केलं अमृतानुभवामध्ये दुसरं मंगल नमस्क्रिय रूप कुठे केलं भगवती ज्ञानेश्वरीमध्ये आणि तुमचं मंगल आशीर्वाद रूप ते कुठे केलं चांगदेव 65 मध्ये स्वस्ती श्री वटेशु जो लकुणी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटाला करी प्रगटे तव तव दिसे लपे तव तो आभासे प्रगटना लपाला असे नखोमता जो इथे ज्ञानोबरायांनी डॉक्टर बाबाचं वाक्य आहे ह्या 2च ओव्यात चांगदेव करतात 2 ओव्यात चांगदेवाचं काम झालं 65 लागलेला आहे 2च ओव्या म्हणजे पुढच्या 62 कशाला ते तुमच्या आमच्या वांगदेवा करताय सांगदेवा करता नाही विठाला विठाला मंगलाचरणाचे किती प्रकार झाले 3 पहिलं मंगल वस्तुनिर्देश रूप दुसरं मंगल नमस्क्रिया रूप तिसरं मंगल आशीर्वाद रूप चांगदेव 65 मध्ये केलेलं मंगल नाही मला म्हणून बाबा विठाला विठाला मी उदाहरण अगोदर दिली फक्त उत्तर विचारताना तुमच्याकडे इकडलं घे आता पुन्हा एकदा सांगतो आता मात्र गफलत करू नका पहिलं मंगल वस्तुनिर्देश रूप कोणतं अमृतानुभवामधलं दुसरं मंगल नमस्क्रिया रूप कुठलं भगवती ज्ञानेश्वरी मधलं तिसरं मंगल आशीर्वाद रूप कुठलं चांगदेव 65 मग तिसरं मंगल कोणतं चांगदेव 65 कोणतं ते आशीर्वाद रूप मंगल आणि पहिलं मंगल कोणतं वस्तुनिर्देश रूप कोणत्या ग्रंथातलं बरोबर आहे अमृत अनुभवाचं धन्यवाद आणि दुसरं मंगल कोणतं नमस्क्रियात्मक आणि कोणत्या ग्रंथामध्ये भगवती ज्ञानेश्वरी मध्ये आणि अशा सकळ मंगळाचा आधिनिधी कोण आहे विठ्ठलाचं नाम आहे सकळ मंगळ निधी किती ज्ञानेश्वरी वाचली पण नाम नाही घेतलं तर किती अमृत अनुभवाचे पाठ केले नाम नाही घेतलं तर किती चांगदेव 65 केली नाम नाही घेतलं तर ते निरर्थक आहे आणि नाम घेऊन केलं तर सार्थक आहे आणि काहीच नाही केलं आणि नाम घेतलं तरी सार्थक आहे विठाला विठाला 9000 ओव्या असतील ज्ञानेश्वरीमध्ये मला वाटतं 700 का 900 ओव्या आहेत अमृत अनुभवामध्ये 65 ओव्या आहेत चांगदेव 65 मध्ये या तिन्ही ग्रंथामध्ये वस्तुनिर्देश रूप मंगल असेल नमस्क्रियात्मक मंगल असेल आशीर्वाद रूप मंगल असेल येन केन प्रकाराने साक्षात किंवा परंपरेने
या नामाचंच मांगल्य सांगितलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. सकळ मंगळाचा निधी कोण असेल तर विठ्ठलाचं नाम आहे. सकळ मंगल. सकळ म्हणजे किती? 3. त्याच्या वेळा 3 आणि झाला. आता त्याचे प्रयोजन तेवढे 3. प्रयोजन म्हणजे फल. प्रयोजन अनुदिश्य मंदोपी प्रवर्तते. प्रयोजन म्हणजे फल. फलही 3 आहे. पहिलं फल आहे, आता ते आपण ध्यानात घेऊ. 3 गट आपण केलेलेच आहे. पहिलं फल आहे विघ्न विनाशाय, शिष्य शिक्षाय, शिष्ट संप्रदायात वाच्य. शब्द जरी कठीण झाले तर आणखी एकदा सुलभ करतो. विघ्न विनाशाय, शिष्य शिक्षाय आणि शिष्ट संप्रदाय. एवढं. मग पहिलं काय? विघ्न विनाशाय. धन्यवाद. 2 शिष्य शिक्षाय. छान. आणि 3 शिष्ट संप्रदायात वाच्य. म्हणजे विघ्नाची निवृत्ती होण्याकरता मंगल करावं. दुसरं शिष्याला आपल्या पुढच्या पिढीला शिक्षा दीक्षा भेटावी म्हणून मंगलाचरण करावं. आणि शिष्ट परंपरेचं रक्षण व्हावं म्हणून मंगलाचरण करावं. बघा, लग्न पत्रिका असते, त्याच्यामध्ये एखाद्या वडिलाचं नाव विसरेल, काकाचं नाव विसरेल, मामीचं नाव विसरेल, पण एक श्लोक विसरलाच जात नाही. तो कोणता? कुठल्याही लग्न पत्रिकेवरती कुणाचेही नाव विसरतील एखाद्या वेळेला, पण एक श्लोक तो कुठलाच पत्रिकेवाला बाप किंवा तो छापणारा विसरत नाही. तो श्लोक कोणता? बरोबर आहे. वक्रतुंड आहे ना. गजाननम गणपती राहायचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्य. हे गणराजा विघ्न नको म्हणून विघ्न विनाश आहे. विघ्न नको. आपल्याला तरी वाटलं आपला घोड सोहळा आपला चालला, आपण जीवाचं रान केलं, याच्यामध्ये विघ्न आलेला आपल्याला खपेल का? नाही. आणि म्हणून ही आरंभाची शिवा आहे. विघ्न विनाश आहे. विघ्नाची निवृत्ती होणे आहे. आणि विघ्न म्हणजे प्रतिबंध. आणि त्याच्यामध्ये 3 प्रकार: भूत, भावी, वर्तमान. ते ठिकाणी ध्यानात ठेवायचे. भूत प्रतिबंध, भावी प्रतिबंध, वर्तमान प्रतिबंध. भूत प्रतिबंध कुणाच्या जीवनात? उत्तर आहे जड भरताच्या. भावी प्रतिबंध वामदेवाच्या. आणि वर्तमान प्रतिबंध आपल्या सर्वांच्या. विठ्ठल विठ्ठल. आणि या 3 प्रतिबंधाला म्हणतात विघ्न. अशा विघ्नाच्या निवृत्ती करता केलं जातं ते पहिलं मंगल म्हणून विघ्न विनाश. विघ्न विनाश. आपण देवाला प्रार्थना करा, कुठल्याही कार्याला आरंभ करा, नामाच्या चिंतने पळती 12 वाटा विघ्ने म्हणून विघ्न विनाश. विघ्न विनाश आहे. दुसरं शिष्य शिक्षा आहे. शिष्याला शिक्षा दीक्षा भेटावी म्हणून मंगलाचरण करावं आणि शिष्याच्या समोर करावं. माघारी केल्याच्या नंतर त्याला कसं कळेल? विठ्ठल विठ्ठल. माऊली ग्रंथात लिहिण्याऐवजी माऊली मनातही म्हणू शकत होते की नाही, ओम नमो ज्या वेद प्रतिपाद्या जे म्हणू शकत होते. पण माऊलींनी ग्रंथामध्ये का लिपिबद्ध केलं? कारण ते पुढच्या पिढीला कळावं म्हणून त्याला म्हणतात शिष्य शिक्षा आहे. आणि तिसरा आहे शिष्ट संप्रदायात वाच्य. हल्ली शिष्ट शब्दाचा अर्थ काय करतात? अहंकारी. त्यांचं काय होते? शिष्ट आहे. शिष्ट आहे म्हणजे फार अहंकारी आहे की नाही? व्यवहारात सर्वात शिष्ट शब्दाचा अर्थ अहंकारी केला जातो. पण इथे शिष्ट शब्दाचा अर्थ अहंकारी नाही. वेद प्रामाण्याला अनुसरून आपल्या जीवनाची वाटचाल करतो त्याला शिष्ट म्हणतात. वेद प्रामाण्य अभिगंतृत्वम शिष्टत्व. आणि शिष्टाची परंपरा आहे म्हणूनही मंगलाचरण करावं. मग मंगलाचरणाच्या वेळा 3, मंगलाचरणाचे प्रकार 3, मंगलाचरणाचे प्रयोजन 3, मंगलाचरणाने ज्या विघ्नाची निवृत्ती होते त्याचे प्रकार 3. अशा सकळ मंगलाचा निधी म्हणजे ठेवा कोण? श्री विठ्ठलाची नामादी मंगल निधी कोण? श्री विठ्ठलाचे नामादी
श्री विठ्ठलाचे नामाधी आ मनकारे जन. आता एवढं असं करायचं म्हणल्याच्या नंतर हे केवढं लांब जाईल सांगा बघू. विठ्ठला विठ्ठला सगळं मंगळ कोण विठ्ठलाचे नामाधी हा स्वरूप अवच्छेदकाने परिचय आहे. आणि त्याचा पुढे राहिला कार्य अवच्छेदकाने परिचय. तर पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. आणि कार्यरूपाने ते महान आहे, स्वरूपाने ते महान आहे, फलरूपाने ते महान आहे. म्हणून बाप रुक्मा देवीवरून साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. म्हण का रे? अरे मन विठोबा रखुमा ये विठोबा. हा हा टाळी टाळी टाळी. विठोबा रखुमा टाळी टाळी टाळी. हा हा विठोबा रखुमा. जय जय विठोबा रखुमाई बखवाजे माऊली. हा हा पळवा पळवा. विठोबा रखुमाई. हा 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 विठोबा रखुमाई. टाळकरी टाळकरी. विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. हरी हरी विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. एक मिनिट घेतो. बाप रुक्मादेवी वरून साचे आणि श्री विठ्ठलाचे नाम वाचे. साचे म्हणजे सत्य खरं. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. फक्त त्यातली एक छोटीशी कोटी आहे. एक खोट्यातलं खोटं असतं. दोन खोट्यातलं खरं असतं. तीन खऱ्यातलं खोटं असतं. आणि चार खऱ्यातलं खरं असतं. मग पहिलं काय? बरोबर आहे, खोट्यातलं खोटं. दुसरं काय? खोट्यातलं खरं. आणि तिसरं काय? खऱ्यातलं खोटं. आणि चौथं काय? खऱ्यातलं खरं. आपलं कसं असावं? तुम्ही काही नाराज आहात का? नक्की ना? आईची शपथ नक्की ना? बोला ना. आपलं कसं असावं? खऱ्यातलं खरं असावं. कसं नसावं? खोट्यातलं खोटं नसावं. कसं नसावं? खऱ्यातलं खोटंही नसावं. कसं नसावं? खोट्यातलं हे बरोबर आहे ना. पण तिसरं चौथं मात्र खऱ्यातलं खरं. मग पहिला प्रकार आहे खोट्यातलं खोटं. तुम्हाला खोट्यातलं खोटं हो. स्वप्न खोटं की खरं? स्वप्न खोटं. आणि स्वप्नात दिसलेलं मृगजळ हे खोटं. म्हणजे पहिलं स्वप्न खोटं आणि त्याच्यात दिसलं पुन्हा मृगजळ. हे काय आहे? खोट्यातलं खोटं. माऊली सांगतात जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ. म्हणून चिंती चरण कमळ रखुमा देवी वरू विठ्ठलाचे. हे दिसणार सगळं जगत माऊली नुसतं स्वप्न नाही म्हणत. स्वप्नातलं मृगजळ म्हणतात. मृगजळ. मृग ज्याला जळ मानतात त्याला म्हणतात मृगजळ. मृग म्हणजे हरिण आहे ना. आणि त्याला काय मानतात ते? जल म्हणजे पाणी. आणि कसं पाणी मानतं? खरं पाणी मानतं मृगजळ. पण मृगजळ हे पहिलं म्हणजे स्वप्न पहिलं खोटं आणि स्वप्नातलं पुन्हा मृगजळ. तसं हे जगत आहे असं माऊलीचं मत आहे. माऊलीची ती अनुभूती आहे. मृगजळ हे खोट्यातलंही खोटं आहे. आणि दुसरा प्रकार काय? तुमच्याकडे दिला होता ना मी. खोट्यातलं खरं. खोट्यातलं खरं. स्वप्न खोटं की खरं? तेच पण तेच उत्तर. आता एका दुसरं उत्तर विचारलेलं प्रश्न विचारले. स्वप्न खोटं की खरं बोला ना. स्वप्न खोटं. तुम्हाला खोटं वाटतं स्वप्न? स्वप्नात तुम्हाला खोटं वाटतं? स्वप्नात तुम्हाला खोटं वाटतं? हे तुम्ही खोटं बोलताय. स्वप्न बाबा स्वप्नात स्वप्न वाटत नाही. स्वप्नात स्वप्न खरं वाटतं पण ते खरं नसतं. ते खरं नाही खोटं आहे हे कळण्याकरता जागं व्हावं लागतं. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल रे.
स्वप्नेचे राज्य का मरण नव्हे आश्वासकाशी कारण कधी उपवडल्या जाणं जी आपण माऊली म्हणतात. मग स्वप्न हे खोटं आहे, हे खरं आहे. पण स्वप्न जरी खोटं असलं तरी खोट्या स्वप्नात सुद्धा खरं घडतं. बाबाजी स्वप्न येऊन पुकयाला अनुग्रह दिला निजप्रती. बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. आज नारदांची जयंती आहे. मल्हारी बाबा येता येता बोलले नारदांना सुद्धा अर्ध निद्रा अवस्थेत असताना परमात्म्याने स्वप्न साक्षात्कार दिलेल्या दाशपुत्राचे स्वप्न, बरोबर. मग ते सुद्धा नारदाजीचं स्वप्न आणि तुकोबरायचं स्वप्न. स्वप्न खोटं, पण स्वप्नात झालेलं भगवंत किंवा सद्गुरूचं दर्शन हे काय खरं आहे, म्हणून हे खोट्यातलं खरं. दुसरा प्रकार. तिसरा खऱ्यातलं खोटं आहे ना. खऱ्यातलं खोटं. रज्जू खरी का खोटी? रज्जू दोरी व्यावहारिक सत्तेतली खरी आहे, पण तिच्यावर दिसलेला सर्प टोकदार माऊली खोटा आहे. मृगजळ खोटं का खरं? आपलं शुक्ती खोटी का खरी? शुक्ती. आणि शुक्तीवर दिसलेलं रजत, शुक्ती खरी का खोटी? नाही नाही, तुम्ही नका बोलू ना, आमचं दोघंच चाललं ना. शुक्ती खोटी का खरी? 5 रुपये बक्षीस आहे तुम्हाला. शुक्ती तर कळाली का? पण हा, मग हे बोला तुम्ही असं प्रामाणिकपणे आपल्याला काय आपला आनंद घ्यायचा. शुक्ती म्हणजे वाळवंटात दिसणार जे शिंपलं, ती शुक्ती ती खरी का खोटी? हा, आता बोलले खरं. ते पहिल्याला शुक्ती म्हणजे काय हेच मेळ लागला नाही ना. शुक्ती खोटी, पण आपलं शुक्ती खरी, पण त्याच्यावर दिसलेलं रजत, रजत खोट. रजत म्हणजे आता रजत कळालं पण शब्दार आहे तेवढा काय. शुक्ती खोटी, पण शुक्तीवर दिसलेलं रजत आपलं शुक्ती खरी, पण शुक्तीवर दिसलेलं रजत मात्र खोटं आहे ना. आणि रज्जू सर्प शुक्ती रजत तानू पुरुष. तानू खरा का खोटा? तुम्ही बोला. आता तुम्ही तिघले तानू सारखे उभं राहिले. तानू खरा का खोटा? तानू कळायला का? मग त्याला काय त्याच्यात आपलं कीर्तन ज्ञाना करता नाचू कीर्तनाचे रंगीन ज्ञानदीप लावू जगी. मग आपल्याला स्थानू कळाला नाही तरी आपण स्थानू सारखं उभं नुसतं स्थानू ऐकणं बरोबर आहे का? त्याप्रमाणे पण सांगितलं स्थानू म्हणजे काय महाराज ते पहिलं सांगा, मग आम्ही सांगतो ना तुम्हाला खरं की खोटं. मग स्थानू म्हणजे वठलेलं लाकडाचं खोड. खोड त्याच्या सगळ्या फांद्या तोडून टाकलेल्या फक्त खोडच उभं आहे, त्याला म्हणायचं स्थानू. आणि ते स्थानू खोटा का खरा? आता बोला. स्थानू खरा, पण त्याच्यावर भासलेला पुरुष खोटा आहे. मग हे तिन्ही उदाहरणं काय आहेत? खऱ्यातली खोटी. पहिलं खऱ्यातलं खोट्यातलं खोटं, स्वप्नातलं मृगजळ, बरोबर ना. आणि याच्याकडे काय होतं? खोट्यातलं खरं, जगद्गुरु तुकोबरायचं नारदाजींचं स्वप्न. आणि खऱ्यातलं खोटं, रज्जू सर्प शुक्ती रजत स्थानू पुरुष. आणि खऱ्यातलं खरं, सत्य 7 खरे नाम विठोबाचे बरे. म्हणून बाप रखमादेव वरु साचे कोण? श्री विठ्ठलाचे नाम वाचे. काय कर? म्हण कारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. त्याने प्रश्न केला म्हणू पण कधी? नेमकं कधी म्हणायचं? उठल्या उठल्या का झोपीत जाताना का बसताना का जेवताना? नेमकं कधी म्हणायचं? म्हणजे कधी म्हणायचं म्हणजे न म्हणता कधीच नाही राहायचं मरेपर्यंत. न म्हणता कधीच राहायचं नाही. दिन रजनी हा ती धंदा गोविंदाचे पवाडे. वा, हे काय बरोबर आहे म्हणले? म्हणजे बरोबर आहे म्हणजे आम्ही आहोत शेतकरी. बरं, मग आम्हाला त्या बैलाचे नाव असतात, राजा प्रधान्या आणखी काय. आता मला त्यातले फारसे नाही माहिती, पण ते आपण बैलाच्या मागे काय हाणावं लागतं? काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? वखर म्हणतात काय? दुसरं काय म्हणतात? नाही, बैलाचा कासरा धरावा लागतो आणि ते गवत निघावं म्हणून ते दाबून धरावं लागतं. काय म्हणतात त्याला? रुमणा, बरोबर ना. असं ते बैल आता त्याच्या मागे चालताना बैलाला हाईक दाईक आहे ना, त्याला इकडला कासरा काढणं, इकडला वळणं, ते ड्रायव्हिंग असतं ना, ते स्टेरिंग असते एक प्रकारचं. म्हणजे इकडला कासरा ओढला का इकडं बैल वळतात, बरोबर ना. हो म्हणतात. तुम्ही शेतकरी नाही का? कुशल माना हलवतं की राव. मी म्हणतो इकडला कासरा ओढला तरी इकडं बैल फिरेल, तसे इकडे फिरेल ना. हो, ते हो म्हणतात म्हणजे हे शेतकरी नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. जाऊ द्या. त्या बैलाला बोलावं कधी लागतं खरं सांगा? बैल तासाने चालला का तास सोडून चालल्याच्या नंतर? बैल तास सोडून चालला की बैलाला बोलावं लागतं. पण आणि बैलाला पुन्हा मुलडण घेताना बोलावं लागतं. तुम्ही काय पाहता? तुम्हाला काय कळतं? हे नुसते आडनावाची माळी, याला शेतीचं काही तपास नाही.
म्हणजे उद्या असं काय यू टर्न घेताना त्याला बोलावं लागतं. मग ते हो असं ते बैलाला बोलावं लागतं. तास सोडून चालायला लागला याच्यानंतर वळती करताना बैलाला बोलावं लागतं. पण अजून तो बंधारा दूर आहे, मुलड नाही घेतलेलं नाही, बैलाला ओळायचंही नाही, बैल तास सोडून चाललं नाही. मग त्या वेळेला या बैलाला तासाने चालायला काय हरकत आहे? अवघड आहे. त्यावेळेला याने म्हणावं ना रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. बरोबर की नाही? त्यावेळेला म्हणावं पीक भरभरून येईल, तण घेणार नाही, तण नाशक मारण्याचं सुद्धा काम पडलं. कारण नामाचं सामर्थ्य आहे. तुम्ही म्हणाल तसं ठीक आहे, ते शेतकऱ्याचं ठीक आहे. आम्ही किराणा दुकानवाले, मग किराणा दुकानावर गिराईक येतं, ते म्हणायला लागलं गुळ आहे का? म्हणजे रामकृष्ण हरी. म्हणजे साबुदाणा म्हणले रामकृष्ण हरी, तांदूळ रामकृष्ण हरी. ते गिराईक म्हणेल यांचे स्क्रू डिले झालेले आहे, आपलं दुकान बदललेलं बरं, काही झालं का रामकृष्ण हरी म्हणतोय. असं म्हटल्याच्या नंतर दुकान चालेल का? नाही चालणार. मग कसं म्हणू का रे जना? त्या जनाला म्हणतात ज्ञानोबर आहे बाबा रे, बरोबर आहे. एक गिराईक आलं, आकाश महाराज त्याला माल मोजून द्यायचा काटा न मारता, त्याला माल मोजून द्यायचा काटा न मारता, आणि जेवढा काही मोबदला असेल तो थोडासा, काही अधिक नाही, जास्त पिळवणूक करायची नाही, रक्त शोषण करायचं नाही, थोडासा मोबदला घ्यायचा आणि त्याचे उर्वरित काय पैसे वापस द्यायचे. एक गिराईक निघून गेलं, दुसरं गिराईक आलं नाही, अशा मधल्या काळात याला काय काम? मग त्यावेळेला हे जाना म्हण ना जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. त्यावेळेस की आमच्या महिला मंडळ शेतीमध्ये निंदायला जातात का निंदा करायला जातात? पटलं तुम्हाला? निंदायला जातात का निंदा करायला जातात? निंदायला जातात. निंदच म्हणतात तर तुमच्याकडे खुरपणीला निंदनी आहे ना, पण ती निंदनी करत नाही, ती निंदनीचे निंदनीच्या मागे निंदनी राहून जाते. खालच्या आळीचं गंगोचं काय झालं, वरच्या आळीचं ठकू काय झाला, खूप व्यवस्थित खुरप ना, कशाला त्या गंगोचं ठकूचं करत बसले. पण त्या अख्ख्या गावाचा उकिरडा चालत बसणार. पण तेवढ्या वेळामध्ये जर सगळ्यांनी एकीने पुढे म्हटलं आणि बाकीच्याने मागे म्हटलं रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, तर तिच्याही जीवनामध्ये, त्या मालकाच्या जीवनामध्ये सगळ्यामध्ये सुखच सुख होईल. कारण जेवढी या नामाची शक्ती तेवढे पाप नाही. त्रिजगती नामापाची चारी मुक्ती जाणणे शक्ती विद्या. म्हणून कामामध्ये काम, काय म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. कारण हे जे नाम आहे हे खोट्यातलं खोटं नाही. कोणासारखं? हे नाम जे आहे ते खोट्यातलं खोटं नाही. कोणासारखं? जय हो, स्वप्नातल्या मृगजळासारखं. हे नाम खोट्यातलं खरंही नाही. कोणासारखं? तुम्ही इथल्या इथं जर तुम्ही बोलले नाही तर घरी गेल्याच्या नंतर बायकोने विचारलं कुठे गेले होते? कीर्तनाला. मग काय म्हणते? काय तुका म्हणे काहीतरी म्हणत होते. आता येईल ना ते. आता मी याच्यात मी उत्तर देऊन गेलो. तुम्ही कॉपी तर करत नाही, पितही नाही. याच्यात मी उत्तर देऊन गेलो. तू का म्हणे अहो तुकोबऱ्याला पडलेलं स्वप्न की मायला, तुकोबऱ्याला नारदाला पडलेलं स्वप्न हे काय? खोट्यातलं खरं. तसंही नाम, नाम कसंही नाही, खऱ्यातलं खोटंही नाही. कोणतं रजत? शुक्ती रजत. कोणता पुरुष? स्थाणू पुरुष. कोणता सर्प? रज्जू सर्प. असंही नाही. मग कसं आहे? खऱ्यातलं खरं, सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. म्हणून बाप रुक्मादेव साचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे, म्हणकारे जना, श्री विठ्ठलाचे नाम वाचे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर तुकाराम 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 हे तुकाराम 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 हे तुकाराम 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 हरी हरी तुकाराम 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 हे तुकाराम
तत्र असंशयं किंचित तज्ञ गुरुर् नाही. यथाशक्ती यथामती यथाकाल शक्तीं कालम मतीम अनतिक्रम्य या पद्धतीने आपल्या समोर चार शब्द काही ठेवण्याचा प्रयत्न केला. जे चिंतन आपल्या अंतकरणाला भावला असेल ते स्वानंद सुखनवाशी सद्गुरू गुरुराम गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील सकल गुरुजन आणि साधक हृदय संजीवनी माझे सद्गुरू डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा या महापुरुषाचं चिंतन म्हणून आपण स्वीकारा. काही चुकलं असेल तर ते माझ्या पदरी टाका, मी त्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल. पुनश्च एकदा बहुसंख्येने असणारे हे सगळे टाळकरी वृंद. आकाश महाराज, इथे दुसरा अनुभव आहे. इथे आल्याच्या नंतर मला वाटायला लागलं मी माऊलीच्या संस्थान आपली दिंडी असते ना, त्या तिथेच कीर्तन करायला लागलो. इतका आनंद. पण इतके भरगच्च टाळकरी, जाणती टाळकरी हे भेटणे कीर्तनकाराचे भाग्य लागतं. आणि फडकरी परंपरेने पहिल्यापासून आपल्या भागात सोहळे असल्यामुळे हे आपलं वैभव आहे ते आपण टिकवलेलं आहे. माऊलीच्या कृपेने पुढेही ते असंच टिकून राहावं अशी माऊलीकडे आपण सर्वजण अंतकरणापासून कळकळीची प्रार्थना करू. काही दिवसापूर्वी आपणा सर्वांच्या वतीने इकडले हे बाबा आणि तिकडले मल्हारी बाबा आदी करून काही मंडळीच्या वतीने ही श्रीमद भागवत महापुराणाच्या कथेची सेवा त्यांनी एक प्रकारची आज्ञा केली आणि त्यांची आज्ञा पालन म्हणून या ठिकाणी येणं घडलं. पण आज खरीच त्यांनी परीक्षाच पाहिली. परीक्षा अशी पाहिली की पहिल्याच दिवशी कीर्तन मला वाटलं नव्हतं